महाराष्ट्राच्या मातीत संत परंपरेची चळवळ आहे. संत ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव यांच्या विचाराने इथल्या समाजाला समतेचा मार्ग दाखवला. पण आज याच वारकरी संप्रदायावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवार यांच्या वक्तव्यावर आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर. हा वाद नेमका काय आहे आणि यामागचं खरं सत्य काय आहे? शरद पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं, वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत आहे. इतकंच नाही तर त्यांनी स्पष्ट दावाही केला की काही प्रवचनकार धर्मांध विचारांना बळ देत आहेत. हे विधान समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. पवारांचा पिंड निधर्मी आहे. त्यांना वारकरी परंपरेचं ज्ञान नाही. म्हणजेच हा वाद केवळ शब्दांचा नाही, हा विचारसरणीचा संघर्ष आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त विठ्ठल भक्ती नाही, तो आहे समतेचा विचार, जाती भेदाला विरोध, भक्तीतून समाज सुधारण्याचा मार्ग. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी समाजाला दिलेला संदेश देव सर्वांचा आहे. पण प्रश्न असा, जर हा संप्रदाय समतेचा असेल तर प्रतिगामी विचार कुठून आले? शरद पवार यांचा मुद्दा थेट आहे. वारकरी चळवळीचा वापर काही लोक धार्मिक आणि राजकीय अजेंड्यासाठी वापर करत आहेत. त्यांनी दिलेला इशारा समतेचा मूळ गाभा कमजोर होतोय. विचारामध्ये बदल होत आहेत. हा इशारा का महत्त्वाचा आहे? कारण इतिहास सांगतो, चळवळीला बाह्य हस्तक्षेप होतो तेव्हा तेव्हा तिचं मूळ स्वरूप बदलतं. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे. वारकरी परंपरा ही पवित्र आहे. चुकीच्या प्रवृत्ती आधीच बाहेर काढल्या आहेत. त्यांचा मुद्दा असा, संपूर्ण संप्रदायावर आरोप करणं चुकीचं आहे. श्रद्धा आणि परंपरेचा अपमान होतो. म्हणजेच ते संरक्षणात्मक भूमिका घेत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हा वाद नेमका कशावर आहे? धर्म विरुद्ध पुरोगामी विचार, परंपरा विरुद्ध परिवर्तन, की राजकारण विरुद्ध समाजकारण? खरं उत्तर काय? हा संघर्ष आहे विचारांच्या शुद्धतेचा. आज प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे, आपण वारकरी आहोत का नावापुरते? समतेचा विचार आपण खरोखर मानतो का, की परंपरेच्या नावाखाली चाललो आहोत? संत तुकाराम म्हणतात,
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. याचा अर्थ दुर्बलांच्या बाजूने उभं राहणं, समतेचा स्वीकार. जर हेच तत्व असेल तर कोणताही प्रतिगामी विचार या परंपरेत बसत नाही. हा वाद व्यक्तींचा नाही, हा महाराष्ट्राच्या विचारांचा आहे. शरद पवार यांनी इशारा दिला, देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला, पण अंतिम निर्णय समाजाने घ्यायचा आहे. आपण कोणत्या बाजूला उभे राहणार? समता की अंधानुकरण? जर तुम्हाला असा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडत असेल तर @प्रगती चळवळ चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे फक्त बातम्या नाही, विचार मांडले जातात.